नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे ठाण्यामध्ये. एक्झॅक्टली कुठे तर श्यामा या स्टोर मध्ये आज आपण भेट देतोय. यांच्याकडे रेडी टू वेअर साडी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे ही साडी नेसायला साधारण तुम्हाला 1 ते 2 मिनिटं लागतील. त्याच सोबत तुम्हाला यांच्याकडे हँडलूम मधल्या ज्या साड्या असतात त्यामध्ये तुम्हाला खूप मोठी व्हरायटी बघायला मिळणार आहे. कॉटन मध्ये बघायला मिळेल, सिल्क मध्ये मिळेल, महेश्वरी मध्ये बघायला मिळणार आहे, मोडाल मध्ये साड्या आहेत, चंदेरी मध्ये साड्या आहेत, अजून बरंच कलेक्शन आहे. संक्रांत स्पेशल ब्लॅक साड्यांची पण मोठी रेंज मी आज तुम्हाला या स्टोर मध्ये दाखवणार आहे. सोबत तुम्हाला इंडो वेस्टर्न आउटफिट्सही बघायला मिळतील. त्यामुळे विचार करा तुम्हाला किती युनिक कलेक्शन प्रत्येक मिनिटाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक्झॅक्टली आपण ही खरेदी कुठे करतोय तर श्यामा या स्टोर मध्ये करतोय. एक्झॅक्टली नेमकं आहे कुठे ते सांगते. आता मी आहे ठाणे वेस्ट मध्ये. हा जो रोड तुम्ही पाहताय ना, ह्याला वीर सावरकर मार्ग असं म्हणतात. एक्झॅक्टली कुठे आहे तर ठाणे वेस्ट मध्ये आल्यानंतर 3 पेट्रोल पंप आहे ना, त्याच्या पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला 2 रोड दिसतील व्ही शेप मध्ये. एक लेफ्टला जाणारा, एक राईटला जाणारा. तर राईट घ्या. वीर सावरकर मार्ग आहे. राईटला आल्यानंतर थोडं पुढे आलात तर तुम्हाला इथे दिसणार आहे आरामबाग इस्टेट अशी बिल्डिंग दिसेल. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 2 आहे श्यामा. दुसरा लँडमार्क म्हणजे फॉलो मी नावाची दुसरी तिथे एंट्रन्स तुम्हाला दिसणार आहे. त्याच्या शेजारी आहे आरामबाग इस्टेट. वीर सावरकर मार्ग आहे हा. ठाणे वेस्ट मध्ये शॉप नंबर 2 आहे श्यामा. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. चला जास्त वेळ वाया न घालवता श्यामलताई यांना भेटूया जे हा ब्रँड रन करतात. कम लेट्स गो. मंडळी, श्यामा या स्टोर मध्ये आलेलो आहोत आणि श्यामलताई आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. वेलकम वन्स अगेन. थँक्यू सो मच. तर आज आपण काय स्पेशल पाहतोय? आज आपण संक्रांत स्पेशल आणि पुढे येणाऱ्या लग्नासाठी लागणाऱ्या या दृष्टीने साड्या दाखवतोय. ओके, ग्रेट. चला बघूयात काय काय कलेक्शन आहे. तर महेश्वरी मध्ये ब्लॅक मध्ये आपल्याकडे ही चेक्स मध्ये आहे. ओ वाव. ब्लॅक विथ गोल्डन चेक्स, मरून बॉर्डर आणि मरून पदर आहे त्याचा. वा, पूर्ण साडी चेक्स मध्ये आहे. येस, पूर्ण साडी चेक्स मध्ये आहे. हा असा सुंदर पदर येईल त्याचा आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस. सुंदर. आणि हे सगळे हँडलूम पूर्ण, हो, सगळ्या आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या साड्या हँडलूम आणि कॉटन सिल्क किंवा प्युअर सिल्क मधल्या आहेत. ओके. ही महेश्वरी मधली दुसरी, ही छोटी बॉर्डर, इंदुरी बॉर्डर म्हणतात त्याला. आणि हे अशी पूर्ण साडीवर ओव्हरऑल बुट्टी येईल आणि पदरावर डेन्स मध्ये बुट्टी येईल. वा, आणि हे गोल्डन मध्ये ना. व्हेरी नाईस. गोल्डन मध्ये मस्त. त्याच्यातलीच ही छोटी बॉर्डर मध्ये, ही मोठ्या बॉर्डर मध्ये वेगळ्या टाईपची बुट्टी आहे. अगेन विथ गोल्डन कॉम्बिनेशन. येस, अगेन विथ गोल्डन कॉम्बिनेशन. तर महेश्वरी मध्ये हे 3 वेगळे पॅटर्न आपल्याकडे ब्लॅक मध्ये आहेत. ओके. त्याच्यानंतर काथा स्टिच मध्ये पूर्ण साडी आहे. वा, हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे. बँगलोर सिल्क फॅब्रिक आहे. किती कमाल आणि फॅब्रिक हे वाटतंय. पूर्णपणे हँडवर्क केलेलं आहे. मस्त. हे ऑफिस साठी मस्त आहे आणि लाईट वेट वाटते. अगदी लाईट वेट साडी. व्हेरी नाईस. आणि एक वेगळ्या पद्धतीचा ग्लेज आहे त्या फॅब्रिक वर. शिमर आहे थोडंसं त्याला. काय रेंज मध्ये जातात या साड्या? ही साडी 2900 ची आहे. ओके. आणि महेश्वरीची प्राइस काय? महेश्वरीची तुम्हाला 4000 ते 5500 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या साड्या अवेलेबल आहेत. ओके. त्याच्यानंतर मोडाल सिल्क सगळ्यांचं आवडतं. हो. त्याच्यामध्ये ब्लॅक. वाव. हे ब्लॅक पूर्ण हँड ब्लॉक प्रिंटेड आहे. हा प्रिंटेड ब्लाउज पीस आहे त्याचा. प्रिटी. आणि हा असा पदर येईल. सुंदर. मोडाल मध्ये कम्प्लीट ब्लॅक पाहायला मिळत नाही युजली. येस. ही ब्लॅक मध्ये अँटिक जरीवाली साडी आहे. हा असा पदर येईल. अरे वा, ही पूर्ण साडी प्लेन आहे. पूर्ण प्लेन ब्लॅक आणि त्याला ही बॉर्डर आहे. बॉर्डर आणि पदर असा हेवी. येस. आणि असाच रनिंग ब्लाउज पीस येईल. किती सुंदर. हे मोस्टली सेलिब्रिटीज अशा पद्धतीच्या साड्या प्रेफर करतात. कम्प्लीट प्लेन विथ हेवी बॉर्डर आणि हेवी पदर. ही मल टिश्यू आहे. मल टिश्यू. म्हणजे मल कॉटन आणि जरी ह्याचं कॉम्बिनेशन असतं. मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये खूप साड्या अवेलेबल असतात पण त्या फुगतात वगैरे. ही प्युअर हँडलूम साडी आहे. तुम्ही फील पण त्याचा जाणवत असेल. अगदी सॉफ्ट आहे, छान बसतात अंगासरशी. आणि ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट जितकं म्हणजे खूप ब्लॅकला तर तुम्ही काय
कॉम्बिनेशन कराल तितकं कमी असतं. अगदीच हो, पण ही पूर्ण प्लेन आहे, पूर्ण प्लेन व्हेरी ब्लॅक आहे. ही मंगलगिरी कॉटन सिल्क मध्ये ब्लॅक आणि ग्रे कॉम्बिनेशन मध्ये आहे. आणि ही again checks कॉर्पोरेट मध्ये. वेअर वाली चेक्स मध्ये. व्हेरी नाईस. हा ग्रे सुंदर असा त्याचा ब्लाउज पीस येईल आणि हा त्याचा पदर येईल. वा, सुपर्ब. हे ऍक्च्युली ऑफिसेस मध्ये संक्रांत स्पेशल काही असतं Yes. तेव्हा घालून जाण्यासाठी मस्त आहे, कॉर्पोरेट लुक साठी. कॉर्पोरेट लुक साठी. त्याच्यानंतर जशी आपण ती मगाशी मल टिश्यू बघितली तर त्याच्यामध्येच मल मध्ये मल कॉटन विथ जरी स्ट्राइप्स. मल कॉटन. अच्छा. मल कॉटन आणि जरी स्ट्राइप्स, उभ्या स्ट्राइप्स आहेत, आडव्या नाही आहेत, त्यामुळे तुमची हाईट त्याने एनहान्स होते उभ्या स्ट्राइप्स असल्या की. आणि त्याला हे सुंदर असे टॅसल्स आहेत. मस्त. ही कितीची आणि इट इज 1850. 1850. वाव. त्याच्यानंतर हे खादी कॉटन मध्ये, जशी मगाशी मल टिश्यू मधली प्लेन ब्लॅक दाखवली तशी ही खादी कॉटन मध्ये एंटायरली प्लेन ब्लॅक साडी आहे, त्याला हे असे टॅसल्स येतात. खूप सुंदर. काय रेंज मध्ये जाते खादी कॉटन? 1300. 1300. वा, मस्त. सी, तुम्हाला बजेट फ्रेंडली काळ्या रंगाच्या साड्या इथे मिळू शकता आहेत आणि खूप व्हरायटी आहे. मेन ही गोल्डन जर वाली साऊथ कॉटन आहे. साऊथ कॉटन नारायणपेठ म्हणतात याला. युजली नारायणपेठ म्हटलं की आपल्या डोक्यात पुण्याचं नारायणपेठ येतं आणि महाराष्ट्रातले तर नाही, हे साऊथचं आहे. नारायणपेठ या साडीचं नाव आहे. ह्याच्यामध्ये एक ही पण येते ज्याला हे हत्तीची बॉर्डर आहे, कॉन्ट्रास्ट कलरची बॉर्डर विथ, आणि हे पूर्ण रेशीम वर्क आहे, जर नाही आहे. हेही बघाल तर हे रेशीम वर्क आहे. खूप कम्फर्टेबल टू वेअर, इझी टू मेंटेन अशा या साड्या असतात. त्याच्यानंतर हे लिनन. ही पण लिनन बाय लिनन. येस, लिनन बाय लिनन. ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स भरपूर आहेत. ही पर्टिक्युलरली आपण संक्रांत स्पेशल कलेक्शन आधी दाखवतोय म्हणून ही ब्लॅक मधली दाखवली. ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन मध्ये आहे. खूप सुंदर आहे. ब्लॅक अँड रेड. ऍक्च्युली बऱ्याच जणांना असं असतं की आम्हाला पूर्ण ब्लॅक नको किंवा आमच्या घरामध्ये ब्लॅक चालत नाही, पण ब्लॅक वरती थोडी डिझाईन हवी, पदर थोडा भरलेला किंवा वेगळ्या रंगात हवा, तर त्यांच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे रेड अँड ब्लॅक. येस. आणि प्लेन ब्लाउज पीस येतो, पण युजली लिननचा ब्लाउज नाही शिवत शक्यतो नाही शिवत, कारण ते अतिशय डेलिकेट फॅब्रिक असतं, म्हणजे सामान्य आपल्या खराब होऊ शकतं. त्याच्यानंतर ही इरकल प्युअर कॉटन मध्ये, म्हणजे काळी आहे पण आणि नाही पण असं म्हणता येईल. अगदीच. म्हणजे पूर्ण ब्लॅक ज्यांना नाही चालत त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. प्लेन ब्लॅक त्याला ब्लाउज पीस येईल आणि हा त्याचा पदर येईल. वा, सुंदर. काय रेंज मध्ये जाते ही? 2600. 2600. ओ येस, 2600. खूप सुंदर. सो बजेट फ्रेंडली रेट मध्ये काळ्या रंगाच्या उत्तम साड्या तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर एक ही प्युअर कॉटन मध्ये हँड ब्लॉक प्रिंटेड जयपूर कॉटन. जयपूर कॉटन. हे तर आय थिंक मुंबईच्या प्रत्येक लेडीजचा आवडीचा विषय असेल. आणि मुख्य म्हणजे या साड्यांना स्टार्चची गरज नसते. वॉश अँड वेअर वाल्या साड्या असतात. राईट. ही पूर्ण अशी ब्लॅक फ्लावर प्रिंट वाली साडी येईल आणि हे त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येईल. मस्त. आणि हा त्याचा पदर. सुंदर. ह्याची काय रेंज दिसतात या 1400. 1400. हो. बरं, पण हे मस्तच आहे. अशी तुम्हाला प्रॉपर कॉटन मध्ये, जयपुरी कॉटन मध्ये, लिनन बाय लिनन बरीच व्हरायटी आहे. सो हे आम्ही ब्लॅक मधलं कलेक्शन दाखवलंय, राईट? सो आपल्याकडे अजून पण बरीच व्हरायटी आहे. ग्रेट, तीही बघून घेऊया. आता ब्लॅक साड्या झाल्या, व्हॉट नेक्स्ट? आपल्याकडे प्युअर सिल्क मध्ये, सॉफ्ट सिल्क मध्ये विदाउट हेवी जरी वाल्या साड्या आहेत, तर ती दाखवते. हे प्युअर सिल्क मार्क वालं सिल्क आहे. येस, मला इथे सिल्क मार्क. ह्याच्यामुळे साडी, जे सिल्क मार्क वाल्या साड्या असतात त्यांची ऑथेंटिसिटी तुमच्या लक्षात येते की ते ऍक्च्युअल मध्ये सिल्क आहे की नाही, प्युअर सिल्क आहे की नाही. तुम्ही हे स्कॅन करून त्याचे डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतील. वा, मस्त. आणि वजनालाही हेवी नाही आणि लुकला पण त्याच्यात एक ग्रँडनेस आहे, पण फार अशी जॅझी लुक नाहीये. बरोबर, मस्त. मला बॉर्डर पण आवडली ह्याची. खूप वेगळं पॅटर्न आहे, म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीचं डिझाईन नसून काहीतरी वेगळं. आणि पेस्टल विथ पेस्टल कॉम्बिनेशन, दॅट इज ऑल्सो. हा ब्लाउज पीस येईल आणि हा मधला रंग येईल पूर्ण साडी. खूप सुंदर. आपल्याकडे प्युअर सिल्क मध्ये प्राइस रेंज काय स्टार्टिंग आहे? ह्याची आहे 12,000. 12,000. ओके. प्युअर सिल्क मधलं. प्युअर सिल्क मध्ये. ओके.
त्याच्यातलाच हा प्रकार आहे. ही आहे 10,500ची. हा सुंदर असा कॉफी ब्राऊन कलर प्रिटी विथ ग्रीन. वा, हे लग्न सराईसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. आणि माझ्या मते ज्या ब्राईड्स असतात त्यांच्यासाठी पण सुंदर, कारण की लग्नानंतर देवदर्शन किंवा छोटे मोठे फंक्शन्स असतात त्याच्यासाठी थोडा वेगळा लुक, कारण की लग्नामध्ये तर सगळे काठापदराच्या आणि पारंपरिक साड्याच नेसल्या जातात. तर त्याच्या व्यतिरिक्त इतर फंक्शन्सना तुम्ही अशा साड्या नेसू शकता. संक्रांतीसाठी जे काळं वापरू शकत नाही, हा, थोडा डार्क फील हवाय त्यांच्यासाठी पण मस्त ऑप्शन चांगला आहे. सुंदर हवी असते हल्ली मुलींना, पण ते फार बॉर्डर वाला नको असतं, तर त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे. हा जरीसा असा छोटासा लाईन्स वाला पल्लू आहे आणि प्लेन ब्लाउज पीस येतो. याच्यावर रेड ब्लाउज पीस तर अप्रतिमच दिसेल. आणि याचा स्लीवलेस ब्लाउज शिवला तर तो अजून सुंदर दिसेल. त्याच्यानंतर इंदुरी, जे म्हणजे टोटली लुप्त झालं होतं. पूर्वी असं कन्सिडर केलं जायचं की फक्त वयस्कर लोकच नेसतात, पण आता त्याला थोडासा वेगळा टच देऊन ते परत मार्केटमध्ये आले आणि लोकांना खूप आवडतात ह्या इंदुरी साड्या. काय रेंज मध्ये जातात आपल्याकडे? इंदुरी आपल्याकडे वेगवेगळ्या रेंज मध्ये आहे. या साडीची कॉस्ट आहे 48 समथिंग, 4850. म्हणजे एक साधारण तुम्हाला मी सांगते की 4750 ते 5500च्या रेंज मध्ये या वेगवेगळ्या टाईपच्या. कारण पदर आता मी तुम्हाला दाखवीन तेव्हा लक्षात येईल की पदर त्याचे वेगवेगळे आहेत. त्याप्रमाणे ते हे साडीची कॉस्ट आहे. बॉर्डर सगळ्यांची सारखी येते. ओके. इंदोरीची या गर्भरेशमी साड्या म्हणतात यांना. हा त्याचा पदर येतो मस्त. आणि हे त्याचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस. काही याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे, काही याला सेम रनिंग ब्लाउज आहे. आता जसं ही बघाल, सुंदर कलर्स आहेत पण ह्याच्यात. तसं हा बघाल तर याला रनिंग ब्लाउज पीस आहे, पण ह्याचा पदर खूपच ग्रँड आहे. वा, ऍक्च्युली मगाशी आपण बघितलं तर लाइनिंग होते, आता ह्याच्यामध्ये मोटिव्स पण युज केले गेले आहेत वेगवेगळे. तिन्ही साड्यांचे पदर वेगवेगळे आहेत. अगदी. इंदुरी साड्यांमध्ये एवढं कलेक्शन मी पहिल्यांदा पाहते, टू बी व्हेरी फ्रँक. आणि खूप सुंदर कलर्स आहेत हे. वा. आणि म्हणजे हे एकदम ट्रेडिशनल कलर्स आहेत, ज्या आपल्या म्हणजे सगळ्या फंक्शन साठी एकदम ऍप्ट आहेत. मस्त. त्याच्यात हा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येईल. मस्त. आणि हे चेक्स आहेत ना कम्प्लीट साडीवर? चेक्स मिळणार. त्याच्यामध्ये तानाबाना 2 कलरच्या थ्रेड मध्ये, म्हणजे त्यामुळे तो त्याला फिरता रंग. येस. मस्त. तर हे आपलं इंदुरीचं कलेक्शन आहे. मोडाल सिल्क म्हटलं की युजली आपण हँडब्लॉक प्रिंटेड, ब्लॅक रेड असं सगळे आपण हे जे मैसूर सिल्क पॅटर्न मध्ये ह्या साड्या करून घेतलेल्या आहेत. दिस इज सुपर प्रिटी. तर हा फक्त पदर येईल आणि बॉर्डर येईल आणि पूर्ण साडी प्लेन येते. किती क्लास आहे. आणि रनिंग ब्लाउज पीस येतो. मस्त वाटते. काय रेंज मध्ये जातात या साड्या? 3700. ओके. त्याच्यामध्ये हा ग्रीन, रेड, वा, खूपच सुंदर कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मोडाल मध्ये असे प्लेन विथ म्हणजे पूर्ण साडी प्लेन आहे. अच्छा, याला बॉर्डरच नाहीये साडीला? काहीच नाही. ह्याच्यामुळे होतं असं की तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या ब्लाउजला, वेगवेगळ्या फंक्शन्सला वेगवेगळ्या प्रकारे त्याला तुम्ही स्टाईल करू शकता. त्याच्यानंतर चंदेरी कॉटन सिल्क मध्ये हँडब्लॉक प्रिंटेड साड्या आहेत आपल्याकडे. तर हे कलमकारी हँडब्लॉक प्रिंटिंग आहे. हा त्याचा पदर येईल, हा सुंदर ब्लाउज पीस येईल. आणि ह्या साड्या म्हणजे इझी टू मेंटेन. तुम्ही होम वॉश करा, त्याला कॉटन आणि सिल्क मिक्स असल्यामुळे स्टार्च वरची गरज नाही. इस्त्री करून रेडी टू यूज. येस. काय रेंज मध्ये जातात याची 2400. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे हे इथे दाखवते मी, हे एवढ्या डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओ वाव, खूप सुंदर. सो बऱ्याच जणांचं असं असतं ना की त्यांना काहीतरी वेगळं हवंय हँडवर्क प्रिंट मध्ये, तर एवढे डिझाईन वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. ज्याच्यामध्ये अजरक आहे, बगरू प्रिंट आहे, किंवा हे कलमकारी मी दाखवलं. तर हे असे सगळे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. चंदेरी कॉटन सिल्क मध्ये जसं हे हँड ब्लॉक प्रिंटेड आहे, तसं हे बाटिक आहे.
बाटिक ह्या पण साड्या पुन्हा ट्रेंड मध्ये आल्या. ऍक्च्युली आठवतंय आजी वगैरे या साड्या नेसायच्या. मध्ये मध्यंतरी ते असं एकदम थोडं म्हणजे क्रेज गेल्यासारखं होतं, पण आता पुन्हा आलंय. आणि आता आमच्यासारख्या मुलींना म्हणजे माझ्या किंवा माझ्या वयातील ज्या मुली आहेत, आमचं जनरेशन, त्यांना आवडतंय हे सगळं, तर त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे हे. त्याच्यानंतर ही जी मी नेसली आहे, ह्या साड्या ना बेसिकली ही आहे, ही कॉटन सिल्क मिक्स मध्ये आहे. हा पदर जो असतो त्याचा हा हँड पेंटेड आहे, मधुबनी. येस, मधुबनी हँड पेंटेड. या साड्या प्युअर सिल्क मध्ये येतात, पण त्या ना खूप एक्सपेन्सिव्ह असतात. पण सगळ्यांना मधुबनी पेंटिंग आवडतं, तर मग असं होतं की नाहीतर मग ते मधुबनी प्रिंट, हँड ब्लॉक प्रिंट किंवा स्क्रीन प्रिंट वाले घ्या. मग त्याच्यापेक्षा आम्ही कॉटन सिल्क मध्ये या साड्या इंट्रोड्यूस केल्या की ज्या पॉकेट फ्रेंडली आहेत. परत आर्टिझन्सना पण ह्या लो रेंजच्या असल्यामुळे लोक घेतात आणि त्यामुळे त्यांनाही काम रेग्युलर मिळतं. तर ह्या आपण आपल्याकडे कलर्स ह्याच्यामध्ये बरेच अवेलेबल आहेत. वा, इथे कलर्स आहेत. ताईंनी पण एक साडी त्यातलीच नेसली आहे आणि तुम्ही बघू शकता की हे खूप छान पद्धतीने त्यांनी मेंटेन केलंय त्यांच्याकडचं कलेक्शन. ही साडी कितीची आहे स्पेसिफिक? ही 3500 ची, 3500 ची साडी आहे. त्याच्यानंतर कॉटन हँड ब्लॉक प्रिंटेड मध्ये आपल्याकडे ह्यूज कलेक्शन आहे. कॉटन ना हे एनी टाइम युजफुल मटेरियल आहे आणि आपल्या इथे महिलांना ह्याची फार आवड आहे. तर रिझन इज की एक तर ते बाहेर जातात, दिवसभर ऑफिसमध्ये घालवतात किंवा तर त्यांचे छोटे मोठे फंक्शन्स ते अटेंड करत असतात. तर असे काही आउटफिट्स त्यांना खूप फायदेशीर ठरतात, एस्पेशली कॉटन मध्ये. मुंबईत तर 12ही महिने उन्हाळा असल्यासारखंच असतं. म्हणून काय रेंज मध्ये जातात या साड्या? या सगळ्या 1400च्या रेंज मध्ये. अरे वा, सो बजेट फ्रेंडली. आणि आपल्याकडे ऑप्शन आहेच, स्टिचिंग करून देऊ शकता. ग्रेट. रेडी टू वेअर मध्ये. आणि यंगस्टर्सना तर ह्या प्रचंड आवडतात. दिसतातही छान आणि हल्ली त्यांना ते मेसी लुक हवा असतो, तर त्याच्यासाठी या परफेक्ट साड्या आहेत. खूप सुंदर साड्या आहेत, मस्त. मी पर्सनली कॉटनची म्हणजे मला कॉटनची प्रचंड आवड आहे, कॉटनच्या साड्यांची. म्हणून मागच्या वेळेला पण आपण बनाना सिल्क दाखवली होती आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला, लोकांना खूप आवडल्या. तर त्याच्यातलं तर ऑलमोस्ट आपल्याकडे म्हणजे महिना 2 महिन्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन येतच असतं. आता ह्याच्यात खूप कलर ऑप्शन्स आपल्याकडे आताही अवेलेबल आहेत, जवळजवळ 8-10 कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. या विदाऊट ब्लाउज पीस साड्या असतात, बॉर्डर नसते, त्यामुळे दिसायला एकदम क्लासी दिसतात. आणि सगळे कॉम्बिनेशन तुम्ही बघाल ना तर इतके हटके कॉम्बिनेशन आहेत. तर त्याला हा एक पीस मी दाखवते, बाकी पीस तुम्ही इथे बघाल तिथे. आणि प्रत्येकाचं कलर कॉम्बिनेशन इतकं वेगळं आहे ना की वरून वर जे फोल्ड दिसतोय तो पदर आहे, आतमध्ये काय वेगळा रंग असणार. वाव, हे खूपच सुंदर आहे. ह्या साड्या बनतात कशा हे तुम्ही लास्ट टाइम पण सांगितलं होतं. हो, आपला केळाचा जो खांब असतो तो फोडल्यानंतर त्याच्यामध्ये सुतासारखं असं धागे निघतात. तर ते धागे काढून ते प्रोसेस करतात, डाय करतात आणि ते आणि त्याच्याबरोबर काही प्रमाणात आर्ट सिल्क असं मिक्स करून ह्या साड्या बनतात. जेव्हा तुम्ही असं सगळं खरेदी करताना तेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट बद्दल तशी माहिती पण मिळते. सो अशा पण महिला मला खूप कमेंट करून सांगत असतात की आमच्याकडे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या साड्यात काहीतरी वेगळी साडी हवी आहे. तर आय थिंक ही साडी तुमच्याकडे नसेल तर या आणि ही खरेदी करा. ह्याची प्राइस रेंज काय जाते? याची 1850. 1850 1850 रुपयात तुम्हाला ही साडी मिळणार आहे. खरं तर फॅब्रिकच इतकं कमाल आहे आणि हे लो मेंटेनन्स असेल फॉर शुअर. ह्याला कसं आहे, पहिले 2दा तरी ड्राय क्लीन करावं लागेल. ओके. अँड देन यू कॅन वॉश इट इन इझी और शॅम्पू. ओके. फक्त डिप करून नाही ठेवायची, जस्ट सोक करायची, काढायची, मळते आपली फक्त फॉलच्या तिथेच, तेवढं क्लीन केलं की वॉश करून वाळत घालायची. मस्त. बरं, आता जसं आपल्याकडे रेडी टू वेअर कॉन्सेप्ट आहे, सो तुमच्याकडे ज्या कोणत्या साड्या आपण आतापर्यंत पाहिल्या तुम्ही सगळ्याच रेडी टू वेअर करून देऊ शकता? येस, ऍब्सोल्युटली. ग्रेट. सो आपण रेडी टू वेअरचा 1-2 कलेक्शन बघू शकतो? हो. ग्रेट. ओके, सो आपण आता रेडी टू वेअर साड्या पाहतोय. येस. ओके, आपल्याकडे कशा पद्धतीच्या साड्या असतात? रेडी टू वेअर मध्ये आपण 2 पद्धतीच्या बनवतो, एक रॅप अराउंड आणि एक स्कर्ट पॅटर्न. तर रॅप अराउंड मध्ये आपण आता थोडं अजून मॉडिफाय करून केलं आहे की जेणेकरून कुठल्याही साईजला होईल अशी. याला पूर्ण आपण असं नाडीने हे केलेले आहे की माझी साडी तुलाही होऊ शकते. एनीवन कॅन वेअर इट. वा, म्हणजे जर इथे हुक्स दिले आहेतच ऑफकोर्स. हे बघा, हे ऍडजस्ट करण्यासाठी इथे तुम्हाला हुक्स आहेतच, पण जर नसेल ऍडजस्ट होत तर मग तुम्ही
नाही म्हणजे ही अशी मी दाखवू का? हो येस येस, माझ्यावरती डेमो केला तरीही चालेल. हे बघ, आता हे आपण इथे ही ऍडजस्ट करून इथे नॉट बांधणार या बाजूला असं होतं. हे नाडी आत टाकणार. ओके, त्याच्यानंतर हे इथे घेऊन ओ वाव, जे हुक आहेत ते तुम्ही इथे अशा पद्धतीने लावू शकता. 1 मिनिट पण नाही लागलाय साडी नेसायला. आता आपण वर नेसली थोडी तुझ्या. हो येस, ती व्यवस्थित नेसली की अगदी किती छान. सो ही रॅप अराउंड आहे. रॅप अराउंड आहे. वा, आणि ह्याच्यामध्ये आपला परकर गरजेचं असेल राईट? हा, ह्याच्यामध्ये तुम्ही बॉडी शेपर किंवा परकर घाला आणि ती ड्रेप करा. मस्त. सो आणि काही जणांचं असं असतं ना की आम्हाला फ्लोटिंग पदर नकोय, आम्हाला ते व्यवस्थित पिनअप करूनच लागतं, तर मग तसंही तुम्ही देता? मग आपण ते पिन करून देतो, कारण काय होतं एकदा स्टिच केलं की ते कायम स्टिच केलेलंच राहतं, म्हणजे मग तो तुम्हाला ऑप्शन नाही देत. आम्ही देतो स्टिच, पण त्या स्टिचेस घातल्यानंतर तर तुम्हाला जर कधी ओपन ठेवायचं असेल तर तो ऑप्शन राहत नाही. दॅट इज दी ओनली थिंग, आम्ही करून देतोच. वा, आणि अशा साड्या शिवायच्या असतील तर काय रेंज जाते? साडीची कॉस्ट, आता समजा ही साडी घेतली तर ही 2400 ची साडी आहे आणि त्याच्यावर स्टिचिंग चार्जेस. ओके ग्रेट. आणि समजा कोणी बाहेरून, म्हणजे माझी एखादी साडी आहे पण मला ती शिवून हवी आहे, रेडी टू वेअर करून हवी आहे, तर त्याचे कसे चार्जेस असतात? त्याचे पण त्यांची साडी प्लस स्टिचिंग चार्ज आपले आता ह्या वर्षीपासून 800 रुपीज झालेले, जे 750 होते. हो ओके, सो 800 इज फॉर दिस? येस, दिस पॅटर्न. ग्रेट, मस्त ना. हे किती कम्फर्टेबल आहे, आणि चालताना वगैरे पण असं नाही की निर्या सुटतील, आयात येतील, तो एक मोठा हे असतं. कारण की लग्नानंतर मी भरपूर साड्या नेसतीये, त्यामुळे मला ते जाणवतं, चालताना कधी चुकून एखादी तरी निरी अडकली ना की असं अख्खी साडी सुटते की काय अशी भीती वाटते, बट तसं नाहीये. व्हेरी नाईस. सो हा एक पॅटर्न आहे राईट? नेक्स्ट पॅटर्न बघूया. नेक्स्ट पॅटर्न हा स्कर्ट पॅटर्न म्हणतो आपण याला. याला आतमध्ये लाइनिंग लावलेलं असतं, इथे साईडला झिप दिलेली असते आणि इथे नाडी आहे. हे पायातनं जस्ट वर चढवायचं, झिप अप करायचं. आय विल ट्राय इट. येस. ओके, निर्या वगैरे सगळं सेट केलेलं आहे. हे आम्ही खूप म्हणजे मेहनतीने डेमो देतोय, सो तुम्ही समजून घ्या. ओके, सो इट इज लाईक दिस. मी थोडं वरतीच घेते मुद्दाम. सो इथे झिप आहे, ती झिप तुम्हाला लॉक करावी लागणार. मी हेल्प करते. येस, माझा कुर्ता अडकतो. आय थिंक तुझा कुर्ता अडकतो. हा, हे बांधून घेते मी नुसतं. ओके, अँड देन पदर घ्यायचा आहे. 2 मिनिटात साडी नेसून तयार आहात तुम्ही. म्हणजे ज्या मुलींना टेन्शन असतं ना की बाबा मला साडी कोण नेसवणार कुठे गेल्यावर, सी निर्या वगैरे व्यवस्थित सेट केलेला आहे, आणि ह्याला इस्त्री लागणार राईट? हो. सो तुम्ही बघू शकता की 2 मिनिटं पण नाही लागले तुम्हाला रेडी टू वेअर साडी नेसायला. सो ही स्कर्ट पॅटर्न आहे. सो ह्याच्यामध्ये असतं जे आतमध्ये लाइनिंग आहे ते तुम्ही लावून देणार की आम्ही आमचं परकर देतो? आम्ही लावतो. ग्रेट. सो हे 2 पॅटर्न्स आपल्याकडे मिळतात. आणि ह्याची स्टिचिंग चार्जेस? याचे 1200 स्टिचिंग चार्ज आहे, कारण आता पेटीकोटचे कॉटनचे पण चार्जेस वाढलेत आणि स्टिचिंग करणाऱ्या बायकांचेही आपल्याला दरवर्षी वेजेस वाढवावेच लागतात. बरोबर. तर त्यामुळे ह्याचे जे 1050 असते त्याचे आपण 1200 केले. मस्त. सो 1200 तुम्हाला ही साडी शिवून मिळेल, आणि ती जी आधी बघितली ती 800 रुपयाला मिळेल राईट? मस्त. सो आता रेडी टू वेअर साडी तर आहेच, तुम्ही स्वतःच्या साड्या पण त्यांना देऊ शकता, पण अजून पण बरीच व्हरायटी आहे त्यांच्याकडे वेस्टर्न आउटफिट्स मध्ये, आणि खूप युनिक कलेक्शन आहे राईट? सो तेही आपण बघूयात. मंडळी, आपण त्यांच्याकडे असलेल्या वेस्टर्न कलेक्शन तर आता बघणार आहोतच, पण बऱ्याचदा असं असतं ना की आम्ही खूप लिमिटेडच कलेक्शन दाखवतोय, अजून काय असणार आहे, तर त्याच तुम्हाला सांगतील की त्यांच्याकडे अजून काय वेगळं कलेक्शन मिळतंय. मल्टी टिश्यू मध्ये आपल्याकडे बरेच कलर ऑप्शन्स आहेत, महेश्वरी मध्ये आहेत, त्याच्यानंतर हे मल्टी टिश्यू जरी स्ट्राइप्स मध्ये आहेत, लिनेन टिश्यू मध्ये आहे. मी नेसली आहे जी कॉटन सिल्क मधुबनी पेंटेड साडी, त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. हे बनाना सिल्क मध्ये आहेत. नारायणपेठ मी ब्लॅक मध्ये दाखवली, त्याच्यात ऑप्शन्स आहेत. खादी कॉटन आहे. हे जयपूर कॉटन मध्ये हँडब्लॉक प्रिंटेड साडीज आहेत. हे मगाशी दाखवलं आपण चंदेरी. त्याच्यानंतर हे मोडाल सिल्क मध्ये युजुअल जे कलेक्शन बघायला मिळतं त्याच्यापेक्षा वेगळं कलेक्शन आहे. मोडाल सिल्क मध्ये हे व्हेजिटेबल डाईज वालं. ओ वाव. हे पूर्ण चेक्स मध्ये
काय रेंज Silver जाते या checks. साड्यांची? यांची 3950. सही. थोडं स्टायलिश, थोडे हा, एलिगंट आणि थोडे वेगळ्या पार्टी वेअर टाइप पार्टी साड्या. वेअर टाइप साड्या आहेत. वा, रेट्रो लुक देणार ही Yes. साडी पूर्ण. प्रिटी. असं वेगळं काहीतरी आहे ते दाखवलं. त्याच्यानंतर हे जसं बंधेज असतं तसं शिबोरी आहे, म्हणजे हे शिबोरी, पण हो. टाय अँड डायचा प्रकार आहे. राईट. तो एक प्रकार आहे. चेक्स मध्ये आहे. ही पण म्हटलं तर ब्लॅक मध्ये मोडू शकते. हो, सुंदर. असे मोडाल सिल्क मधलं पण वेगवेगळं हटके कलेक्शन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान. मोडाल मध्ये ऍक्च्युली असं कलेक्शन नाहीच बघायला मिळेल. ग्रेट. तर हे आपले अजरक प्रिंट प्युअर कॉटन मध्ये नॅचरल कलर डाईड हँड ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक पासून बनवलेले हे वन पीसेस आहेत. वन पीस म्हणून पण वापरता येतो, ऍज अ कुर्ती पण तुम्हाला वापरता येतो. सुंदर. आणि पॉकेट्स आहेत. हे महत्वाचं. महिलांना असं असतं आमच्याकडे आमच्या आउटफिट्स मध्ये पॉकेट्सच नसतात, तो त्यामुळे मोबाईल बाकी गोष्टी ठेवायच्या कुठे. एक्झॅक्टली. म्हणजे मस्त आहे. आणि सायझेस काय काय असतात याच्यामध्ये आपल्याकडे एल पासून 4XL पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत. अरे वा. सो हे पण तुम्ही इन हाऊस तुमचं हो, प्रोडक्शन आहे? हो. वाव. सो याच्यातले कलर्स दाखवते मी. प्राइस काय जाते? याची 1400. 1400 तुम्हाला मिळणार आहे. खूप सुंदर. हे कलर्स आहेत त्याच्यात. वा. संक्रांत स्पेशल ज्या ऑफिस गोईंग आहेत पण यंग आहेत मुली, त्यांच्यासाठी म्हणून असे ट्रेंडी वन पीसेस तुम्ही घेऊ शकता. ग्रीनर ऑप्शन्स आहेत. आणि ऍक्च्युली जसं ते म्हणाले की ज्यांना गरज आहे ते घालू शकतात लेगिन्स किंवा पॅन्ट, पण मला असं वाटतं ह्याची हाईटच एवढी आहे की तुम्हाला गरजच नाही पडणार आहे पॅन्टची वगैरे. हे इतकं क्लास दिसतंय. व्हाईट अँड ब्लू. वाव, सुंदर. रेड. किती कलर ऑप्शन्स आहेत बघा त्यांच्याकडे. खूप आणि हे सुंदर. सगळे नॅचरल कलर आहेत. वा. आणि हा इंडिगो ऑल टाइम फेवरेट. मस्त. आणि ह्याच्या स्लीव्स वरती पण जो एक वेगळ्या पद्धतीचा पॅच युज केला गेलाय ना, त्याच फॅब्रिक वरचा. सो तुम्ही डिझाईन जर बघितलं तर नेक वरती आणि खालती जसं वेगळं आहे तसं स्लीव वरती पण तेवढंच एलिगंटली सगळं काम, म्हणजे फिनिशिंग तुमच्या लक्षात येते. आता हे जे आहेत हे व्हेजिटेबल डाईज वाले आहेत, त्यामुळे हे फक्त तुम्हाला ब्लॅक आणि रेड अशाच कॉम्बिनेशन मध्ये आहेत. ओके. त्याच्यामधला हे एक पहिलं डिझाईन आहे. याची 1150 फक्त प्राइस आहे. 1150. वाव, सुंदर नाही? त्याच्यातलं हे अॅनिमल प्रिंट आहे थोडं. व्हेरी नाईस. प्रिटी. याच्यातही साइजेस आपल्याकडे 4XL पर्यंत अवेलेबल आहेत. अगेन संक्रांत स्पेशल ब्लॅक शोधत असाल तर माझ्यामध्ये कॉलेजमध्ये पण मुली कॅरी करतात बऱ्यापैकी डेज वगैरे, तर संक्रांत स्पेशल म्हणून असे काही वन पीसेस घालू शकता. हे आहे 1150 रुपयाला फक्त. अगेन अगदी मिनिमल ब्लॅक आहे, बट देन मरून कम्प्लीट पुढून मागून. आणि हे तुम्ही बघितलं तर असं ए लाईन मध्ये आहे. सो बेसिकली ए लाईन म्हणजे काय, बऱ्याच जणांचं असं असतं ए लाईन म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या बॉडी म्हणजे कमरेपर्यंत थोडंसं ते फिट येणार, नंतर ते तुम्हाला घेर देणार. सो जसं ए अल्फाबेट असतं ना, त्या पद्धतीचाच लुक तुम्हाला त्या आउटफिटमध्ये मिळेल. वाव, इवन दिस इज नाईस. मस्त वाटतंय हे. सो अगेन 1150 रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे. आणि आम्ही फक्त सांगत नाही आहोत, तर त्यांच्याकडे प्रत्येक बॅच वरती त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे इथे आलात तर तुम्हाला ऑफकोर्स सगळे आउटफिट स्वतःहून, ऍक्च्युअली त्यांचा सेटअपच इतका छान आहे की तुम्ही सगळे आउटफिट स्वतः बघू शकता, पण तुम्हाला प्राइस पण त्याच्यावरती लिहिलेली दिसेल. मस्त. त्याच्यानंतर आपण इकत मध्ये हे आता नवीन बनवलेले आहेत. अगेन फ्रॉक पॅटर्न. फ्रॉक पॅटर्न. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगाल त्या साईज मध्ये बनवून देऊ. आपण हे एक 2 पीसेस बनवून ठेवलेले आहेत. पण आपला बेसिक कॉन्सेप्ट तोच आहे की आपण स्लो फॅशन प्रमोट करतो. बल्क मध्ये बरंच बनवून ठेवायचं आणि मग नंतर ते वेस्ट होतं, टाकून द्यावं लागतं किंवा असं, तर ते न करता आपण ऍज पर ऑर्डर बनवून देतो. ह्याच्यात तुम्ही साईज सांगितली तर त्याप्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल. ह्याच्यात पण आपण वेगवेगळे पॅटर्न केलेले आहेत, ते दाखवते मी तुम्हाला. आणि हे प्युअर इकत आहे ना? येस, मर्सराइज. मस्त. आणि ह्याची प्राइस किती आहे? 2250. ओके. त्याच्यामध्ये हा एक कलर आहे. वा. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल. त्यानंतर कलर आहे ग्रीन. सो ज्यांची मेहंदी वगैरे आहे त्यांच्यासाठी असे आउटफिट चालू शकतात. मस्त. त्याच्यानंतर हा एक वेगळा पॅटर्न केलेला आहे त्याच्यामध्येच. वा, दिस इज ऑल्सो नाईस. ही पण तीच प्राइस रेंज तीच आहे. त्याच्यानंतर मोडाल सिल्क मध्ये आपण कफ्तान केलेले आहेत.
प्रिटी आहे हे, खूप तर सुंदर. हे म्हणजे मला अशा टाईपचाच एकाने नेला, त्याच्यावर कॉफी कलरची पॅन्ट त्यांनी पेअर केली आणि म्हणजे सॉलिड ज्वेलरी अशी हे करून त्यांनी इतकं सुंदर स्टाईल केलं होतं की म्हणजे ते बघितल्यानंतर वाटतं की अरे हे असंही छान दिसू शकतं. व्हेरी नाईस. ह्यांची काय प्राइस जाते? याची 3500. 3500 ला आहे हे. मस्त. आणि हे मोडाल मधलं दाखवतोय आम्ही. हा एक त्याच्यातला ग्रे मध्ये. व्हेरी नाईस. म्हणजे इंडो वेस्टर्न तुम्ही लुक करायचं असेल तर मस्त आहे हे. आणि हा एक कलर आहे, ह्याच्यात पण 6-7 कलर्स होते. प्रिटी आहे हे मोडाल सिल्कचा आपण मागच्या वेळेला दाखवला होता हा पॅटर्न. तर त्याच्यामध्ये हा पॅटर्न साठी आपण एक ठेवला आहे. ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी ऑफ फॅब्रिक आपल्याकडे अवेलेबल असतं. ओके. तर तुम्ही त्याच्यातलं फॅब्रिक सिलेक्ट करून हे करू शकता. अशा पॅटर्न मध्ये आपण आपल्याकडे फॅब्रिक असतं, आपण डिझाईन म्हणजे फॅब्रिक आपलं स्टोर इथे असतं आपल्या जिथे आपण मॅन्युफॅक्चर होतं तिथे. पण तुम्हाला मी दाखवून की काय काय फॅब्रिकचे ऑप्शन्स आहेत ते आम्ही दाखवू, तुम्ही त्यातलं सिलेक्ट करून आपण बनवून देऊ शकतो. ओके. तसेच मोडाल मधले आपल्याकडे कुर्ते आहेत, जो एक मॅनिक्विनला आपण कुर्ता घातलेला आहे. येस. वा, ह्याचा फ्लो खूप छान येतो आणि खूप कम्फर्टेबल असतं हे. म्हणजे गरम होत नाही. बऱ्याच जणांचं असं असतं ना की एखादा कुर्ता घालायचा तर आतमध्ये लाइनिंग वगैरे घालतात, तर त्याची पण तुम्हाला अशा आउटफिट्स मध्ये गरज लागत नाही. मोडालच्या ह्याच्यासाठी म्हणून मी लाइनिंग ह्याला करतच नाही. याचं कसं असतं की जर तुम्ही युजली एक्सेल साईज घालत असाल तर हा डबल एक्सेलचा घाला. हा बरोबर. येस, एक साईज मोठी घ्या, कारण त्याचा फ्लो जो आहे तोच त्याची एक ग्रेस आहे. अगदीच. काय रेंज मध्ये जातात हे कुर्ती आपल्याकडे? 2200. बर. मोडाल सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये बरीच व्हरायटी आहे आपल्याकडे. ब्लॅक परत व्हेरी एलिगंट. मस्त. हे जीन्स वरती पण स्टाईल करू शकतात. हे खूप छान आहे. त्याच्यानंतर हे काथा स्टिच वाले कुर्तीज आहेत. मागच्या वेळेला आपण काथा स्टिचचा स्कर्ट दाखवले होते आणि तेव्हा मी म्हटलं होतं की मी एक 6 बायकांच्या ग्रुपशी अटॅच्ड आहे, तर दरवेळेला ते वेगवेगळं करतात. तर ह्या वेळेला मी 2 साड्या करून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर हे असे कुर्ते करून घेतले होते. आता माझ्याकडे 3च हे कुर्ते अवेलेबल आहेत. पण ह्याच्यात बरेच आपण आता ड्रेस मटेरियल्स आपण त्यांच्याकडनं करून घेतलेले आहेत. तर ते म्हणजे वेगवेगळं दरवेळेला तुम्हाला कलेक्शन बघायला मिळेल. मस्त. आणि काय रेंज जाते ह्याची? हे 950, 1050 अशा वेगवेगळ्या रेंज मध्ये आहे. खूप सुंदर. जीन्स वरती वगैरे किंवा तर प्लाझो पॅन्ट्स वरती स्टाईल करायला मस्त ऑप्शन आहे. त्याच्यानंतर हे परत अजरक मधले, वा, रेग्युलर कॉटन मधले 1500च्या रेंज मधले हे आहेत. सो जे ऑफिस गोईंग आहेत त्यांच्यासाठी मस्त, डेली यूज साठी छान आहे. काही छोट्या मोठ्या क्लासेसला वगैरे जाताय तेव्हा सुद्धा वापरण्यासाठी उत्तम ऑप्शन. ह्याच्यात पण तसंच की तुम्हाला आपण फॅब्रिकचे ऑप्शन्स देऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं बनवून मिळेल. अरे वा, मस्त. आता इथे काय ठेवलंय तुम्ही? हे आपल्याकडे ड्रेस मटेरियल्स आहेत. जसं मी तुला मगाशी म्हटलं की काथा स्टिच मध्ये आपण वेगवेगळं टाईपचं करून घेतो, तर ह्या वेळेला आपण ड्रेस मटेरियल्स करून घेतलेले आहेत. 3 पीस ड्रेस मटेरियल आहेत. ह्याच्यामध्ये नुसते कुर्ता मटेरियल आहेत. तर हे पूर्ण हँडवर्क आहे. हा सलवारचा कपडा आहे, म्हणजे सलवारचा फ्रंट म्हणजे पॅन्ट शिवा सलवार शिवा त्याला हे पायाला हे डिझाईन येईल. हा त्याचा दुपट्टा आहे, सुंदर असा. वा, पूर्ण हँडवर्क आहे. सुंदर आहे. मागणं बघितल्यावर लक्षात येईल. पूर्ण हँडवर्क आहे आणि हा त्याचा टॉप आहे. हा कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे. असे आपल्याकडे भरपूर कलर कॉम्बिनेशन्स आहेत. नुसतं कुर्त्याचं कापड पाहिजे तर तसं सुद्धा आहे. कुर्त्याचं जे नुसते कुर्ता पीस जे आहेत, सुंदर. हा कॉम्बिनेशन बघा किती कमाल वाटतोय. किती मध्ये जातो हा? ही 2350 आहे. 2350 3 पीस ड्रेस मटेरियल आणि नुसता कुर्ता घेतला तर 1500चा येईल. त्याच्यानंतर आपल्याकडे हे चरखा सूत काढून त्याचं हँड वोवन जामदानी ड्रेस मटेरियल आहे. हे 2 पीस ड्रेस मटेरियल आहे. हातात घेतल्यावर तुला लक्षात येईल किती सॉफ्ट आणि हलकं हे आहे. हा, तर हे 3500 ह्याची प्राइस आहे. पण सूतही चरख्यावर काढलेलं आहे आणि हँड वोवन आहे. ओके. एकदम ब्रीदेबल आणि स्किन फ्रेंडली असं फॅब्रिक हे येतं. मस्त. बरं, जसं आपल्याकडे साडी शिवून मिळते तसं ड्रेस मटेरियल पण शिवून मिळेल? हो, ग्रेट. आपल्याकडे जर मटेरियल आपल्याकडनं घेतलेलं असेल तर आपण स्टिचिंग पण देतो. फॅसिलिटी आहे.
ग्रेट. बऱ्याचदा असं होतं ना की एवढे भारीतले ड्रेस मटेरियल घ्यायचे, पण मग आपल्या टेलरने उगाच वर खाली काही केलं तर मग उगाच ते वाया जायला नको, असं बऱ्याचदा विचार येतो ना मनात. म्हणून मी तुम्हाला विचारून घेतलं की स्टिचिंग जर त्याची होते तर ड्रेस मटेरियल पण होते. आता जसं ते मी कॉटन मधलं दाखवलं, तर हे कॉटन सिल्क मध्ये आहे. कॉटन सिल्क जामदानी. हा कुर्त्याचं मटेरियल आहे आणि हा त्याचा दुपट्टा आहे. सो टॉप आणि कुर्ता, टॉप आणि दुपट्टा एवढाच सेट हा 2 पीस मध्ये तुम्हाला मिळणार आहे. येस. अजून बरेच कलर ऑप्शन्स आहेत इकडे. सो ऑफकोर्स तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला ऑलमोस्ट सगळंच बघता येईल. आता व्हिडिओ तुम्हाला अजूनही ब्लाउजची व्हरायटी, बाकी पण व्हरायटी दाखवायची आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे असलेलं कलेक्शन मधली एक एक व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे ड्रेस मटेरियल म्हणजे टॉप आणि दुपट्टा हे महेश्वरी आहे. अरे वा, मस्त. ह्याची काय रेंज जाते? महेश्वरीची 2700-2800 अशी काहीतरी आहे. प्राइस टॅग आहे, बघून सांगते. ओके, आय थिंक इकडे. हा, 2850. 2850. सो हे प्युअर महेश्वरी मध्ये? हो, कॉटन सिल्क. हे मुडाल मध्ये आहे. मुडालचा टॉप आणि स्टोल. वा, हे पण छान, हे पण मस्त आहे. आणि हे मोडालचे असे काही रंग असतात ना, हे बेसिक पॅन्ट प्रत्येकाकडे असते, त्यामुळे मग तुम्ही हे घेऊ शकता. गिफ्टिंग साठी पण मस्त ऑप्शन आहे. ते पण 2850च आहे. ओके. हे 3200च आहे. हे एकदम क्लासी वालं असं. वा, हेवी बॉर्डर आहे त्याला, म्हणजे एकदम जर खूप सुंदर सॉफ्ट आहे त्याची. व्हेरी नाईस. आणि हे चेक्स मध्ये दुपट्टा मस्त. तर हे असं कलेक्शन आहे ड्रेस मटेरियलचं. रंग सगळ्यात वेगवेगळे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर हे असे जीन्स वरचे शॉर्ट कुर्तीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. वाव, काय रेंज मध्ये जातात या? आता जसं प्लेन विथ योक वाले आहेत तर ते 900चे आहेत. ओके. त्याच्यानंतर हे 1050चे आहेत. सगळे कॉटन मध्ये आहेत. प्युअर कॉटन. 100% कॉटन. आणि मुख्य याची म्हणजे लोकांना प्रश्न असतो की कॉटन म्हणजे श्रिंक होतं, तर ह्याचं श्रिंकेज होत नाही, कारण हे डाय होतानाच बॉइलिंग वॉटर मध्ये डाय होतात. ओके. त्यामुळे कॉटनचा जो मेन श्रिंक होण्याचं हे असतं ते होऊन गेलेलं असतं. बरं. आणि हे नॅचरल कलर डाईड असल्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला सॉल्ट वॉटर मध्ये सोक करायचंय. तुम्हाला कलर त्याचा निघताना दिसेल, पण घाबरायचं नाही. नॅचरल कलर आहे तर कलर ते सोडणारच, पण कुठे डल होत नाही कलर. ते महत्वाचं. फेड नाही झालं पाहिजे. फेड नाही होत. त्याच्यामध्ये एवढे कलर ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मस्त. त्याच्यानंतर हा एक वेगळा प्रकार मला अगदी दाखवायचा आहे. कला कॉटन म्हणून एक, जो कॉटन मधला सगळ्यात सुपिरियर, म्हणजे आपण ऑर्गॅनिक कॉटन म्हणू शकतो, पण ऑर्गॅनिक कॉटन पेक्षाही वरचा हे असतं. याचे ड्रेसेस खूप एक्सपेन्सिव्ह असतात. त्याच्यातले ही आपल्याकडे शॉल आहे. ओ, ही शॉल आहे. आणि असं वाटतं की कॉटनची शॉल ऊबदार असायला पाहिजे ना, तर ह्याला प्रचंड ऊब असते या फॅब्रिकला. म्हणजे आता असं घेऊन बघितलं ना तर तुला गरम व्हायला लागेल, इतकी ह्या शॉलला ऊब असते. वा, हे सिनियर सिटीजन साठी किती कमालीची गोष्ट आहे ना. त्यांना सकाळच्या वॉकला किंवा इव्हनिंग वॉकला जाताना वगैरे असं काहीतरी रॅप अराउंड करून जाऊ शकतात. मस्त. आणि एकदम स्टायलिश लुक आहे त्याला. काय रेंज मध्ये ऑर्डर दिलेली आहे? 1800. वा, मस्त. त्याच्यामध्ये कलर्स आहेत आपल्याकडे बरेच. आणि हे मिरर आणि थ्रेड वर्क केलं गेलंय. खूप सुंदर हँडवर्क आहे. हँडवर्क ना. प्रिटी आहे हे कलर्स आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये. वा, दिस इज ऑल्सो अ व्हेरी प्रिटी कलर. त्यामध्ये हा पण एक कलर आहे, मरून पण आहे. व्हेरी नाईस. आता आपण रेडीमेड ब्लाउज बघतोय, राईट? आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय असेल? 1050. आणि साईज रेंज काय? साईज आता आपल्याकडे ज्या रेडी तयार केलेल्या आहेत त्या साईज 38 मध्ये आहेत. ओके. पण या तुम्हाला 34 to 42 पर्यंत आपल्याला एक्सटेंड करता येतं. अच्छा, म्हणजे आपल्याकडे आतमध्ये मार्जिन मिळेल. ओके, ग्रेट. एक एक बघू शकतो आपण. आता हे प्लेन मधले आहेत सगळे आपले, प्रिन्सेस कट आणि विथ प्रॉपर कॉटन लाइनिंग. तुम्ही बघाल आतमध्ये पण व्यवस्थित ओव्हरलॉक केलेलं. हे आपलं इन हाऊस आहे. इव्हन शामाचा आपण त्याला टॅगही लावतो. वा, सी आतमध्ये सॉफ्ट कॉटन आहे. ग्रेट. असे प्लेन मध्ये तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे आहेत, हे सगळे स्लीवलेस आहेत. प्लेन मध्ये आपल्याकडे ब्लाउज पीस पण अवेलेबल आहेत की तुम्ही कलर सिलेक्ट करा, आम्ही तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे बनवून देऊ. तुम्हाला स्लीवलेस पाहिजे तर स्लीवलेस, तुम्हाला स्लीव्स वाला पाहिजे तर स्लीव्स वाला. ओके. त्याच्यानंतर हे चंदेरी इंडिगो ब्लाउज हल्ली मोस्टली येलो रेड अशा साड्यांवर किंवा व्हाईट साडीवर
वेअर करायला आवडतो तर तसं आपण आपल्याकडे अवेलेबल असतात. हे काथा स्टिच मध्ये आपल्याकडे ब्लाउज रेडी ब्लाउजेस आहेत. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बरेच म्हणजे व्हाईट, रेड, ब्लॅक याच्यामध्ये बरेच पीसेस अवेलेबल आहेत. ओके. कारण हे प्लेन साड्यांवर वगैरे छान दिसतात कुठल्याही रंगाच्या साड्यांमध्ये. तसेच हे अजरकचे प्युअर कॉटनचे या यंग मुलींना हे अशा टाईपचे ब्लाउज आवडतात. सैल सर आणि हलके तर तशा टाईपचे ब्लाउज आपल्याकडे अवेलेबल आहे. हा एक वेगळा पॅटर्न आपण केलेला आहे. हाताला छोटीशी फ्रिल दिलेली आहे. तर असा पॅटर्न आपल्याकडचा फॅब्रिक्स यूज करून सुद्धा आपण करून देतो. त्याच्यानंतर हे असं बनारसी मध्ये आहे ब्लाउज. तर काथा स्टिचचं मी तुम्हाला हे दाखवलं त्याच्यातलाच हा ब्लॅक आहे. हे सिल्वर मध्ये आहे. म्हणजे काय केलंय की साधारण जे शक्यतो जे कलर्स लागतात त्याच्यामध्ये आणि टाईप लागतात त्याच्यात आपण करून ठेवलेले. हे परत बनारसी मध्ये आहे. म्हणजे बरेच कलर्स त्याच्यात आहेत तर त्याच्या कुठल्याही साडी बरोबर तुम्ही हे करू शकता. आणि हा जो आहे हा आपला पैठणी, सगळ्यांचा आवडता पैठणी. हे जे फॅब्रिक आहे म्हणजे आता मार्केटमध्ये पैठणी सारखे खूप अवेलेबल असतात पण हे प्रीमियम फॅब्रिक आपण युज केलेलं आहे. आणि सगळं आपल्या ब्लाउजेसना बघाल तर भरपूर मार्जिन असते. राईट, भरपूर आहे बघा. इथे तुम्हाला इथे भरपूर मार्जिन दिसेल. मस्त. आणि एक हे ब्लाउज खूप आवडतात सगळ्यांना. हे पण पूर्ण हँडवर्क केलेलं आहे. हे मिररचं आणि मिररच आहे, फॉईल नाहीये, ऍक्च्युअल मिरर वर्क आहे. आणि हे अजरकचे आपण असे 3/4 हे वाल्या ब्लाउज आणलेले आहेत. तर माझ्याकडे मोडालच्या प्लेन साड्या असतात त्याच्याबरोबर हे सगळ्यांना खूप आवडतं. किंवा आपण ह्या खादी कॉटनच्या ज्या प्लेन साड्या दाखवल्या त्याच्यामध्ये हे स्टाईल करतात. परत हे अजरक नॅचरल कलर डाईड असल्यामुळे आपल्याकडे ब्लॅक, ब्लू, रेड, ग्रीन, येलो या कलर्स मध्ये हे ब्लाउजेस अवेलेबल आहेत. वाव. हे तर मंडळी आता येऊयात मुद्द्यावर. ताई, आपलं किती ते किती स्टोर ओपन असतं आणि वर्किंग डेज काय आहे? वर्किंग डेज आपले ट्यूजडे टू संडे. मंडे क्लोज असतं आपलं. आणि टायमिंग आपलं सकाळी 11 ते रात्री 8:30. ग्रेट. आणि ऑनलाईन साठी आपलं काय काय अवेलेबल आहे? ऑनलाईन साठी आपली वेबसाईट आहे जी आता सध्या डाऊन आहे पण 15 दिवसात सुरू होईल. श्यामा शॉप या नावानेच वेबसाईट आहे. श्यामा शॉप नावाने इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, युट्यूब पेज आहे. वाव. आणि व्हॉट्सअप वरती सुद्धा तुम्ही ऑर्डर? व्हॉट्सअपवर, येस. व्हॉट्सअपवर तुम्ही माझा नंबर सेव्ह केला तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. आपला सस्टेनेबिलिटी म्हणून एक आपलं चॅनल आहे. ज्या चॅनलला तुम्ही जॉईन झाला तर व्हॉट इज सस्टेनेबिलिटी आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये ती कशा प्रकारे आपण इम्प्लिमेंट करू शकतो ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळू शकते. किती छान. तर मंडळी, व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देते. फेसबुक पेज, इन्स्टा पेज आणि वेबसाईट ह्याचे सुद्धा डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. बरं, आता येऊयात मुद्द्यावर. इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं? ऍड्रेस सांगते. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर ठाणे स्टेशन पासून अगदी 10 मिनिट्स आहे बाय ऑटो. कसं यायचं ते सांगते तुम्हाला. ऑटोवाल्याला काय सांगायचं तर 3 हात पेट्रोल पंप सांगा किंवा तर 3 पेट्रोल पंप सांगितल्यानंतर तिकडनं पुढे आल्यानंतर असे 2 रस्ते जातात म्हणजे व्ही आहे. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला घ्यायचंय वीर सावरकर मार्ग जे राईटला आहे. तिकडनं थोडंसं पुढे आलं तर पुढे आल्यानंतर तुम्हाला आरामबाग इस्टेट दिसेल. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 2 आहे श्यामा. इथे दुसरा लँडमार्क द्यायचं झालं तर लोकमान्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याच्या अगदी शेजारी आहे श्यामाचा स्टोर. आणि तिसरं म्हणजे रोडचं नाव आहे वीर सावरकर मार्ग. या रोड वरती आलात तर तुम्हाला इझिली यांचं लोकेशन सापडू शकतंय. ठाणे वेस्ट मध्ये आहे हे लक्षात असू द्या. गुगल मॅप्स वर जर श्यामा ठाणे वेस्ट असं टाकलं ना तरी सुद्धा इझिली यांचं लोकेशन ऍक्सेसिबल आहे. तुम्ही इझिली इथे येऊ शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.